आज आमची इंडिया आघाडीचा केंद्र सरकारच्या विरोधात आणि विशेष करून भाजपचे आणि त्यांच्या आघाडीचे जे पंतप्रधान आहेत केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी या सन्मानांच्या विरोधात आज आम्ही आंदोलन केलं होतं। याचं मुख्य कारण आज आपण बघतोय की जेव्हापासून अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये जे विद्यार्थी संसदेत घुसून त्याने सरकारबद्दल जी नाराजी व्यक्त केली आणि त्याने जे तिथे जो काही गदारोळ घातला त्याचा निषेध करण्यासाठी आणि ह्या सुरक्षेमध्ये चूक कशी झाली ह्याचा जाब विचारत असताना आतापर्यंत 149 खासदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे। म्हणजे एकंदरीत लोकसभा आणि राज्यसभा ह्यातून जे महत्त्वाचे निर्णय असतात त्या निर्णयाला बगल करण्यासाठी ह्या लोकांनी म्हणजे केंद्र सरकारने हा मोठा घाट रचला आणि 149च्या जवळपास हे सगळे खासदार निलंबन करण्यात आले। ह्याचा निषेध की आजपर्यंत इतिहासात अशी कधीच घटना घडली नाही। विरोधी पक्ष संपवण्याच्या मार्गावर हे सरकार आहे, जेणेकरून जनतेला कुठल्याही प्रकारचं उत्तर कामा नये देता येऊ नये आणि लोकांनी जे काही प्रश्न अपेक्षित केले आहेत, ज्या काही सुखसुविधा अपेक्षित केल्या आहेत त्याला कुठेतरी नजरअंदाज करण्याचं काम ह्या सरकारने चालवलेलं आहे। आज देश एवढ्या संकटात असताना ह्या प्रकारचे बरेचसे बिल ह्याने आज पास करून घेतलेले आहेत विरोधी पक्ष नसताना। ह्याचं कारण काय तर फक्त एवढंच की कोणताही विरोध नको, फक्त ह्यांना हुकुमशाही करायची आहे। म्हणजे हा जो काही प्रकार आहे हा हुकुमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न आहे आणि लोकशाही गाडण्याचा प्रयत्न हा लोकांनी चालवलेला आहे। म्हणून ह्याचा निषेध म्हणून सर्व पक्षीय आमच्या आज आघाडी या संपूर्ण भारतामध्ये आघाडी म्हणून जी 28 पक्षांनी आज स्थापन केलेली आहे आणि आघाडीच्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवणार आहोत। त्या इंडिया आघाडीने हा निषेधाचा कार्यक्रम आज इथे आंदोलनाच्या माध्यमातून केला आणि केंद्र सरकारचा निषेध केला। खास करून नरेंद्र मोदी साहेब जे पंतप्रधान आपल्या देशाचे आहेत त्यांचा निषेध, कारण कम्प्लीट पंतप्रधान हा न्यूट्रल असला पाहिजे, त्याने सर्व समावेशक असा निर्णय घ्यायला पाहिजे, सर्वांचे विचार ऐकून घ्यायला पाहिजेत, सर्वांच्या ज्या काही अडचणींचा सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। परंतु आपण बघतोय की पंतप्रधानच हे स्वतः फक्त एकाच मार्गाने चाललेले आहेत, हुकुमच्या मार्गाने चाललेले आहेत आणि म्हणून ह्यांचा निषेध करण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीनं आज आपण इथे पालघर पार्कवरती इथे सगळं सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं आणि त्या झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला।